नेक्स्ट पाहायचं आहे पॅकेजिंग ऑफ DNA. पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोट्स. पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरियोट्स आपण पाहिलं तर प्रोकॅरियोट्समध्ये पॅकेजिंग ऑफ DNA जे राहतं ते एकदम सिम्पल फॉर्ममध्ये राहतं, पण पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोट्स जे आहे ते थोडं कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे, कारण की लेंथ ऑफ DNA जी आहे ही ॲप्रॉक्झिमेटली आहे 2.2 मीटर इन यूकॅरियोटिक DNA. ठीक आहे, आणि ही लेंथ कशी काढायची ती मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मल्टिप्लाइंग द टोटल नंबर ऑफ द बेस पेयर्स विथ डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह बेस पेयर. ठीक आहे, आणि साईज ऑफ द न्यूक्लियस जी आहे, टिपिकल साईज ऑफ न्यूक्लियस इज 10⁻⁻⁶ मीटर एवढी आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय होते की यूकॅरियोट्समध्ये हे जे पॅकेजिंग ऑफ DNA जे होतं दॅट इज ड्यू टू द हिस्टोन प्रोटीन. ठीक आहे, म्हणजे पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोट्स दॅट इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ positively charged protein called histone. ठीक आहे, आणि हिस्टोन जे आहे हे जे हिस्टोन प्रोटीन आहे दॅट शो द 2 टाइप्स ऑफ द बेसिक अमिनो ॲसिड आर्जिनाइन अँड लायसिन. म्हणजे या हिस्टोन्समध्ये दॅट आर रिच इन बेसिक अमिनो ॲसिड, आणि हा जो आहे ते बेसिक अमिनो ॲसिड आहे आर्जिनाइन अँड लायसिन. म्हणजे आपण काय लिहू आता की हिस्टोन्स दॅट आर रिच इन बेसिक अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड सगळ्यांना माहीत आहे 20 टाइप्स ऑफ द अमिनो ॲसिड्स आहे. या 20 टाइप्स ऑफ द अमिनो ॲसिडमध्ये हिस्टोन प्रोटीन जे आहे या हिस्टोन प्रोटीनमधले जे अमिनो ॲसिड आहे ते आहे आर्जिनाइन अँड लायसिन. ठीक आहे, हे 2 अमिनो ॲसिड याच्यामध्ये काय राहतात, प्रेझेंट राहतात. आणि हिस्टोन प्रोटीन जे आहे तर या हिस्टोन प्रोटीनचे 8 मॉलिक्युल्स जे आहे ते यूज केले जातात इन पॅकेजिंग ऑफ DNA. यूकॅरियोटिक DNAचं जे पॅकेजिंग होते त्याच्यामध्ये 8 मॉलिक्युल्स हिस्टोन प्रोटीनचे यूज केले जातात. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण लिहू H1 जो राहतो दॅट इज अटॅच ओव्हर द लिंकर DNA. H1 प्रोटीन म्हणजे H1 म्हणजे हिस्टोन प्रोटीन नंबर 1 म्हणून दॅट इज अटॅच्ड ओव्हर लिंकर DNA. मधात जोडणारा जो DNA राहतो आफ्टर द न्यूक्लियोसोम फॉर्मेशन दॅट इज कॉल्ड ॲज द लिंकर DNA. तर लिंकर DNAला जो अटॅच होतो त्याला म्हटलं जातं H1 असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे H2A, नंतर आहे H2B, H3 अँड H4. आता हे जे H2A, H2B, H3 आणि H4 हे जे 4 मॉलिक्युल्स आहे हिस्टोन प्रोटीन्सचे, तर याच्यामध्ये 2 ऑफ ईच राहतं. ठीक आहे, म्हणजे जेव्हा ऑक्टॉमर फॉर्म होतो त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की 8 मॉलिक्युल्स यूज केले जातात. तर म्हणजे H2A चे 2 मॉलिक्युल्स, H2Bचे 2 मॉलिक्युल्स, H3चे 2 आणि H4चे 2. म्हणून आपण इथे काय लिहू आपण 2 ऑफ ईच फॉर्म ऑक्टामर. कारण की हिस्टोनचं जे ऑक्टामर आहे त्याच्याभोवती रॅपिंग ऑफ द निगेटिव्हली चार्ज DNA होतो, कारण की DNAवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि हिस्टोनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे एक ऑक्टामर म्हणजे याच्यामध्ये किती राहतील मग 8 मॉलिक्युल्स राहतील. कशाचे,
हिस्टोन प्रोटीनचे. ठीक आहे, H2A चे 2, H2B चे 2, H3चे 2 आणि H4चे 2 आणि एक दुसरं ऑक्टॉमर. पुन्हा याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स राहतील हिस्टोन प्रोटीनचे? 8. H2A चे पुन्हा 2, H2B 2, H3 2 आणि H4 2 आणि याला मधात जोडणारा जो DNA असतो त्याला म्हणतो आपण लिंकर DNA. काय म्हणतो याला आपण? लिंकर DNA. लिंकर DNA म्हणजे कोणता? H1. ठीक आहे, तर हिस्टोन प्रोटीन अलॉंग विथ द DNA दॅट आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म द न्यूक्लिओझोम. सगळ्यात पहिले कशाचं फॉर्मेशन होतं? न्यूक्लिओझोमचं फॉर्मेशन होतं. हिस्टोन प्रोटीन along with DNA are organized to form न्यूक्लिओझोम. म्हणजे आपण जर न्यूक्लिओझोमचं जर स्ट्रक्चर घेतलं तर 8 मॉलिक्यूल हिस्टोन प्रोटीनचे आणि त्याच्याभोवती काय गुंडाळला गेलेला आहे? DNA गुंडाळला गेलेला आहे. कारण की हा जो DNA आहे हा जेव्हा त्याच्याभोवती त्याचा रॅपिंग होतो तर तो एक राऊंड पूर्ण आणि दुसरा 3/4 राऊंड म्हणजे 1 and 3/4 राऊंड एवढं याचं काय होतं? रॅपिंग होतं. ठीक आहे, आणि स्मॉल सेगमेंट ऑफ द DNA कनेक्टिंग टू ॲडजस्टंट न्यूक्लिओझोम दॅट इज कॉल्ड ॲज द लिंकर DNA. म्हणजे मधातला जो सेगमेंट असतो जो न्यूक्लिओझोमच्या मधात प्रेझेंट राहतो. आता न्यूक्लिओझोम जर घेतलं तर आपण त्याला असं सांगता येईल आपल्याला की बिट्स ऑन द स्ट्रिंग. एखादा आपण धागा घेतला आणि त्याच्यावरती जर आपण गाठी गाठी पाडल्या तर हे जे ऑक्टामर आहे या ऑक्टामरपासून त्याच्यावरती बिट्स फॉर्म होतात. म्हणून स्मॉल सेगमेंट ऑफ द DNA कनेक्टिंग टू adjacent nucleosome is called linker DNA. आता जर आपण लिंकर DNA जर घेतला तर या लिंकर DNA मध्ये फक्त 54 बेस पेयर्स प्रेझेंट राहतात. सगळ्यांना माहीत आहे बेस पेयर. ठीक आहे, बेस पेअरला लिहिताना आपल्याला BP पण लिहिता येतं. BP म्हणजे ब्लड प्रेशर नाही, स्मॉल बी अँड स्मॉल पी म्हणून त्याला BP असं म्हटलं जातं. नायट्रोजन बेस पेअर जे आहे ह्याच्यामध्ये 54 बेस पेअर हे लिंकर DNA मध्ये प्रेझेंट राहतात. जो DNA एका न्यूक्लिओझोमपासून दुसऱ्या न्यूक्लिओझोमला काय होतो? अटॅच होतो. ठीक आहे, आणि न्यूक्लिओझोम ऑन लिंकर DNA टुगेदर दॅट फॉर्म द क्रोमॅटोझोम. ठीक आहे, आणि ही जी न्यूक्लिओझोमची जी चेन आहे दॅट गिव्स द बीड्स ऑन स्ट्रिंग. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल की न्यूक्लिओझोम चेन gives beads on string. Which appears under इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर जर स्ट्रक्चर पाहिलं न्यूक्लिओझोमचं फॉर्म झालेलं तर ते आपल्याला बीड्स ऑन द स्ट्रिंग असं स्ट्रक्चर आपल्याला फॉर्म झालेलं दिसतं. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात पहिले काय तयार झाले? न्यूक्लिओझोम तयार झाले. समजा आता मला जर असं ड्रॉ करायचं झालं की न्यूक्लिओझोमचं स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं? हा तुमचा DNA आहे तर बस असं एक बीड्स, दुसरी बीड्स, तिसरं बीड्स, चौथं बीड्स, हे झाले न्यूक्लिओझोम. हे असं फॉर्म होतं. ठीक आहे, आणि याचं फर्दर काय होतं? मग याचं फर्दर कॉइलिंग होतं. अँड अराउंड द ऑक्टामर DNA मॉलिक्युल्स दॅट इज रॅप. हा जो ऑक्टामर आहे म्हणजे 8 मॉलिक्युल्स आहे तर या 8 मॉलिक्युल्सच्या भोवती याचं काय होतं? रॅपिंग होतं. कशाचं रॅपिंग होतं? DNAचं रॅपिंग होतं. ऑक्टामेर हा कशापासून फॉर्म झालेला असतो? हिस्टोन प्रोटीनच्या 8 मॉलिक्यूलपासून फॉर्म झालेला राहतो. ठीक आहे, अराउंड द ऑक्टामर DNA मॉलिक्यूल
DNA molecule wrap as 1 and 3/4 टर्न, म्हणजे एक राऊंड कंप्लीट आणि दुसरा जो राऊंड आहे हा फक्त 3/4 राहतो. ठीक आहे. आणि हा जो DNA राहतो दॅट इज कॉल्ड ॲज द कोअर DNA. म्हणजे ऑक्टामर DNA मॉलिक्यूल जो फॉर्म होतो त्याला कोअर DNA असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणून धिस DNA is called core DNA. Core DNA. We show the presence of 146 BP base pair. 146 बेस पेअर याच्यामध्ये प्रेझेंट राहतं. आणि नंतर याचं काय होतं, कंडेन्सेशन होतं. कारण की लिनियर DNA जो आहे हा डबल हेलिकल मॉडेल आहे DNAचं. लिनियर DNA आहे. आपण दोन्ही स्ट्रँड जर त्याचे सेपरेट केले ते आपल्याला स्ट्रेट दिसते, कारण की त्याच्यामध्ये एक जे कॉइलिंग असतं त्याच्यामध्ये जवळपास 10 बेस पेअर प्रेझेंट राहतात. एका स्पायरलमध्ये 10 बेस पेअर प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर म्हणून हा जो DNA आहे याचा आता काय सुरू झालं आहे, कंडेन्सेशन सुरू झालेलं आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हिस्टोन प्रोटीन. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट काय लिहू की हा जो कोअर DNA आहे याच्यामध्ये 146 बेस पेअर प्रेझेंट राहतात. नंतर द बीट्स ऑन स्ट्रिंग structure that gets condensed into the nucleosome. म्हणजे पहिले 2.2 मीटर DNA होता, त्याच्यानंतर त्याचं काय फॉर्म झालेलं, त्याच्यापासून न्यूक्लिओझोम्स फॉर्म झालेलं आहे. त्याला म्हटलं तर न्यूक्लिओझोम फायबर असं म्हटलं जातं. तर हे जे न्यूक्लिओझोम फायबर राहतात दॅट इज 10 नॅनोमीटर, म्हणजे 100 अँगस्ट्रॉन युनिट एवढी याची काय राहते, डायामीटर राहते. ठीक आहे. नंतर आता हे जे बीट्स आहे याचं जे कंडेन्सेशन झालं तर सगळ्यात पहिले न्यूक्लिओझोम फॉर्म झाले फ्रॉम द DNA. म्हणजे 2.2 मीटरचा जो DNA आहे त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन ॲड झाला आणि त्याच्यापासून सगळ्यात पहिल्या स्टेपला न्यूक्लिओझोम फॉर्म झालेले आहे. ठीक आहे. आता नंतर ईच न्यूक्लिओझोम जर घेतला आपण दॅट शो द प्रेझेन्स ऑफ 200 बेस पेअर. ईच न्यूक्लिओझोम contains 200 BP base pair of DNA helix. आता हे 200 कसे आले हे तुमच्या लक्षात येईल. लिंकर DNA जो आहे तर जो ॲडजसंट मधातला जो जोडणारा DNA आहे 54 BP प्रेझेंट राहतात आणि इकडे आहे 146. ठीक आहे. म्हणून हे झाले तुमचे 200 बेस पेअर दॅट प्रेझेंट इन अ न्यूक्लिओझोम. ठीक आहे. आता हे जे बीडेड स्ट्रिंग जे आहे याचं पुन्हा कॉइलिंग होतं अँड दॅट फॉर्म द सोलेनाइड फायबर्स. आता हे जे सोलेनाइड फायबर्स जर आहे तर याला जर आपल्याला डिस्क्राईब करायचं झालं तर ते आपल्याला असं डिस्क्राईब करता येतं की टेलिफोनची आपला जो टेलिफोन असतो तर तो त्या टेलिफोनचा जो रिसिव्हर असतो तर त्या रिसिव्हरला जी वायर असते त्याचं सुपर कॉइलिंग झालेलं असतं आणि ती जर आपण स्ट्रेट केली तर त्याची जी लेंथ राहते ती खूप जास्त राहते. म्हणजे सोलेनाइड फायबर्स म्हणजे काय तर तुमच्या टेलिफोन जो आहे त्या टेलिफोनच्या रिसिव्हरचे जी वायर आहे ते झाले तुमचे सोलेनाइड फायबर्स. ठीक आहे. म्हणजे हे जे बीडेड स्ट्रिंग जी आहे म्हणजे न्यूक्लिओझोम जे फॉर्म झालेलं आहे याची ही जी बीडेड स्ट्रिंग जी आहे beaded string that is again coiled to form solenoid fibers. आता हे जे सोलेनाइड फायबर्स आहे याच्यामध्ये जवळपास किती राहतात तर 6 न्यूक्लिओझोम पर टर्न्स प्रेझेंट असतात. 6
न्यूक्लिओझोम पर टर्न प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात पहिले पाहिलं आपण की न्यूक्लिओझोम फायबर्स तयार झालेले आहे, ह्या तुमच्या नोट्स पण आहेत. आणि नंतर काय फॉर्म झालेले आहे, न्यूक्लिओझोमपासून सोलेनाइड फायबर्स फॉर्म झाले. न्यूक्लिओझोम कशापासून फॉर्म झालेले आहे, ते फॉर्म झालेले आहे DNA पासून. हा जो DNA आहे सगळ्यात पहिल्या स्टेपला, या DNA पासून न्यूक्लिओझोम फॉर्म झाले. मी राऊंड करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सोलेनाइड फायबर्स काय झालेले आहे, फॉर्म झालेले आहे. ठीक आहे, आता न्यूक्लिओझोम हे जे सोलेनाइड फायबर्स राहतात, तर हे जे सोलेनाइड राहतात दॅट हॅविंग द 6 न्यूक्लिओझोम पर टर्न. ठीक आहे, आणि न्यूक्लिओझोमची जी थिकनेस आहे ती 10 नॅनोमीटर आहे. त्याचं फर्दर कंडेन्सेशन होतं, कॉइलिंग होतं आणि सोलेनाइड फायबर्स फॉर्म होतात, तर ते होतात 30 नॅनोमीटर इन डायमीटर. म्हणजे आता हे जे न्यूक्लिओझोम आहे, तर थिकनेस ऑफ द न्यूक्लिओझोम आपण इथे लिहिलेली आहे की 10 नॅनोमीटर एवढी आहे. तर हे जे न्यूक्लिओझोमची जी थिकनेस आहे, म्हणजे आपण लिहू न्यूक्लिओझोम थिकनेस. न्यूक्लिओझोम हॅज अ थिकनेस ऑफ 10 nanometer that gets further condensed and coiled to produce solenide fibers of 30 नॅनोमीटर एवढी डायमीटर. ठीक आहे, म्हणजे हे झाले तुमचे 30 मीन्स 300 अँगस्ट्रॉम युनिट एवढी. म्हणजे 10 नॅनोमीटरचं कन्व्हर्शन हे कशामध्ये झालं, 30 नॅनोमीटर एवढ्या सोलेनाइड फायबर्समध्ये झालं. ठीक आहे, आणि हे जे सोलेनाइड फायबर्स राहतात याचं पुन्हा कॉइलिंग होतं टू फॉर्म द क्रोमॅटिन फायबर्स. मग आता काय लिहू आपण की सोलेनाइड फायबर्स फर्दर कॉइल्स टू प्रोड्यूस chromatin fibers. chromatin fibers. सोलेनाइड फायबर्स जे आहे हे 30 नॅनोमीटर एवढे आहे. ठीक आहे, तर मग याचं जे कन्व्हर्शन आहे ते होतं क्रोमॅटिन फायबर्समध्ये होतं ऑफ 200 नॅनोमीटर अँड देन क्रोमॅटिन फायबर्स जे आहे ते आहे 200 नॅनोमीटर एवढे. ठीक आहे, आणि हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहे याचं जे कन्व्हर्शन आहे ते होतं क्रोमॅटिड्समध्ये. आणि सगळ्यांना माहीत आहे जर आपण क्रोमोझोम घेतला तर त्याच्यामध्ये 2 सिस्टर क्रोमॅटिड्स प्रेझेंट असतात. आणि क्रोमॅटिड्स जे आहे त्याची डायमीटर आहे 700 नॅनोमीटर एवढी याची काय आहे डायमीटर आहे. आणि अल्टिमेटली द मेटाफेज क्रोमोझोम दॅट इज फॉर्म बाय द 2 क्रोमॅटिड्स. म्हणजे हे 700 नॅनोमीटर जे आहे याचं कन्व्हर्शन कितीमध्ये होईल, ते होईल 1400 नॅनोमीटरमध्ये होईल. ठीक आहे, म्हणजे आता काय लिहू आपण की मेटाफेज क्रोमोझोम जो फॉर्म झालेला क्रोमोझोम ऑफ 1400 नॅनोमीटर एवढी याची काय आहे डायमीटर आहे.
फॉर्म ॲट द लास्ट स्टेज. ठीक आहे. म्हणजे अल्टिमेटली हा जो मेटाफेज क्रोमोझोम आहे हा 1400 नॅनोमीटर एवढ्या डायमीटरचा काय होतो, फॉर्म होतो. ठीक आहे. आता आपण जर याला शॉर्टकटमध्ये जर लिहायचं झालं तर आपण DNA लेंथ लिहू. पहिले किती आहे, 2.2 मीटर एवढी. नंतर याच्यापासून काय फॉर्म होतात, बीड्स ऑन स्ट्रिंग. बीड्स ऑन स्ट्रिंगला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओझोम फायबर्स म्हणतो. तर न्यूक्लिओझोममध्ये किती बेस पेअर प्रेझेंट राहतात, 200 बेस पेअर प्रेझेंट राहतात. ठीक आहे. आणि न्यूक्लिओझोम जर घेतलं आपण तर हे जे न्यूक्लिओझोम आहे तर या न्यूक्लिओझोमची जी डायमीटर जी आहे ती राहते 2 नॅनोमीटर एवढी. ठीक आहे. म्हणजे आता आपण बीड्स ऑन स्ट्रिंग न्यूक्लिओझोम 2 नॅनोमीटर. न्यूक्लिओझोमपासून काय फॉर्म होतात, सोलेनाइड फायबर्स फॉर्म होतात. न्यूक्लिओझोम फायबर्सपासून सोलेनाइड फायबर्स फॉर्म झालेले आहे. आता हे जे सोलेनाइड फायबर्स आहे तर ही जे सोलेनाइड फायबर्स आहे तर या सोलेनाइड फायबर्सची जी डायमीटर जी आहे ती आहे 30 नॅनोमीटर एवढी याची काय आहे, डायमीटर आहे. सोलेनाइड फायबर्सपासनं नंतर जे फॉर्म होतात ते होतात तुमचे क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिन फायबर्स. तर क्रोमॅटिन फायबर्स जे आहे याची जी डायमीटर जी आहे ती आहे 200 नॅनोमीटर एवढी याची डायमीटर आहे. 200 नॅनोमीटरपासनं काय फॉर्म होतात, क्रोमॅटिन फायबरपासनं सिस्टर क्रोमॅटिड्स फॉर्म होतात. क्रोमॅटिड्स. तर त्याची जी डायमीटर आहे ती आहे 700 नॅनोमीटर. आणि लास्टली मेटाफेजमध्ये काय फॉर्म होतात, क्रोमोझोम्स फॉर्म होतात. मेटाफेजला सगळ्यांना माहीत आहे स्टेजेस सेल डिव्हिजनच्या, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. तर 2 सिस्टर क्रोमॅटिड्सपासून क्रोमोझोम फॉर्म होतात. तर मग याची डायमीटर जी आहे ती आहे 1400 नॅनोमीटर. ठीक आहे. हे झालं पॅकेजिंग ऑफ DNA. आणि कंप्लीट पॅकेजिंग होण्यासाठी इन हायर लेवल दॅट नीड अ ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन दॅट इज कॉल्ड ॲज द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. म्हणजे आता इथे हे जे पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन जे फायबर्स आहे तर याच्यामध्ये ॲट हायर लेवल नीड additional set of proteins that are called NHC. NHC म्हणजे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन म्हणजे हे जे क्रोमॅटिन फायबर्स फॉर्म झालेले आहे याच्यामध्ये NHC ग्रुप जो आहे किंवा नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन हे ॲड होतं. आणि जेव्हा याच्यामध्ये NHC ॲड होतो, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन, तर ते जे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करतं. एकाला म्हटलं तर यूक्रोमॅटिन आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतो आपण हेटेरोक्रोमॅटिन. यूक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. ठीक आहे. आता हा जो यूक्रोमॅटिन राहतो दॅट इज अ लूजली पॅक region of chromatin that stains light. ठीक आहे. आणि सेकंड पार्ट जो आहे हेटेरोक्रोमॅटिन हा राहतो डेन्सली पॅक region of chromatin
that stains डार्क. म्हणजे आपल्याला क्रोमोझोमचे हे दोन पार्ट अपियर होतात. एकाला म्हणतो आपण युक्रोमॅटिन आणि दुसऱ्याला म्हणतो आपण हेटेरोक्रोमॅटिन असं म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण जर युक्रोमॅटिन रिजन जर घेतला, हा तुमचा डेन्सली पॅक रिजन आहे आणि युक्रोमॅटिन रिजनचं जे स्टेनिंग आहे ते लाईट स्टेनिंग आहे. आणि युक्रोमॅटिन रिजन जो राहतो हा जिनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह राहतो अँड दॅट शो द फास्ट रेप्लिकेशन. म्हणजे आपल्याला जर लिहायचं झालं युक्रोमॅटिनमध्ये आपण काय लिहू शकतो की जिनेटिकली मोर ॲक्टिव्ह अँड दॅट शो द फास्ट रेप्लिकेशन. कारण की आपला नेक्स्ट पार्ट जो येणार आहे तो येणार आहे रेप्लिकेशन ऑफ DNA. ठीक आहे. आणि जर आपण हेटेरोक्रोमॅटिन जर घेतलं तर हेटेरोक्रोमॅटिन जो राहतो तर हा हेटेरोक्रोमॅटिन जो आहे हा लेस ॲक्टिव्ह रिजन राहतो. ठीक आहे. म्हणजे जर घेतलं तर जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह असतो आणि याच्यामध्ये जे रेप्लिकेशन राहतं ॲज कम्पेअर टू द युक्रोमॅटिन हे कमी राहतं. ठीक आहे. तर हे झालं कंप्लीट पॅकेजिंग ऑफ युकॅरियोटिक DNA.